पाहतोय बारामतीमध्ये। बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे आणि इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालंय। खरं तर गेले काही दिवसांपूर्वी दादांचं जाणं झालं आणि त्यानंतरचे निकाल आपण पाहतोय। आपल्याला फरा अधिक माहिती देत आहेत। बरोबर आहे। या ठिकाणी याच निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार हे बारामतीमध्ये येणार होते, मात्र त्यांची ती जी भेट आहे शेवटची ठरलेली आणि त्यानंतर झालेल्या या निवडणुका त्यामुळे सगळ्यांचं लक्ष होतं। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला इथं वर्चस्व मिळालेलं आहे। बारामती तालुक्यामध्ये झालेल्या जिल्हा परिषद गटाच्या 6च्या 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवलेला आहे आणि एक हाती वर्चस्व सिद्ध केलंय। तर पंचायत समितीच्या 12 पैकी 12 जागांवर राष्ट्रवादी गटाचे उमेदवार विजयी झाले। या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या काही गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देत समन्वयाची भूमिका घेतली होती। सध्या आपण पाहतोय बारामतीमधनं जितेंद्र जाधव आपल्याला माहिती देत आहेत। बारामतीमध्ये सध्याच खरं तर दादांचं जाणं झालं आणि त्यानंतर हा विजय मिळालेला आहे, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे का? कशा प्रकारचं वातावरण आहे? मृगा, आपण बघितलं की अजितदादांचा विमान दुर्घटनेमध्ये 28 तारखेला याच प्रचार सभा करिता ते येत असताना मृत्यू झाला आणि आपण बघितलं की कुठलीही प्रचार सभा न घेता बारामतीमध्ये तर अजितदादांना घवघवीत यश मिळालेच आहे। परंतु माझ्याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याची आकडेवारी आहे। हवेलीमध्ये राष्ट्रवादीला 4 जागा मिळालेल्या आहेत, इंदापूरमध्ये 8 जागा मिळालेल्या आहेत, बारामतीमध्ये 6 जागा मिळाल्या आहेत जिल्हा परिषदच्या, शिरूरला 4 जागा मिळालेल्या आहेत, वेल्ह्याला 2 जागा मिळालेल्या आहेत, दौंडमध्ये 6 जागा मिळाल्या आहेत, मावळमध्ये 5 मिळालेल्या आहेत, मुळशीमध्ये 2 जागा आहेत, खेडमध्ये 3, जुन्नरमध्ये 4, आंबेगावमध्ये 3, बोरमध्ये 2, तर पुरंदरमध्ये 2 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत। आत्तापर्यंत राष्ट्रवादीची संख्या बेरीज जर पाहिली तर 50 ही संख्या बेरीज झालेली आहे। माझ्याबरोबर स्वतः राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर आहेत। आपण बघतोय की अजितदादांचा सर्व मतदारांनी कौल दिला आहे, परंतु आता स्थिती अशी झाली की गड आला पण सिंह गेला। नाही, वस्तुस्थिती खरी आहे। जरी एवढ्या प्रचंड मोठ्या मताधिकाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावल्या जरी जागा आल्या असतील तर कार्यकर्त्यांच्यामध्ये अत्यंत त्यांचं मन ही सुन्न आहे आणि दादांना श्रद्धांजली म्हणून मतदारांनी त्या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचं मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बारामती तालुक्यातून केल्याचं दिसून येत आहे। आज उमेदवार विजयी झालेत पण अजितदादा नाही, सगळे उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। दादांनीच अंतिम यादी केलेली होती आणि दादांनीच ह्यांना ह्या ठिकाणी उमेदवारी दिलेली होती, परंतु आम्हा सगळ्यांना त्याचं फार मोठं दुःख आहे। परंतु दादांच्या विचाराने, दादांनी दिलेले जे काही नित्यमूल्य आहेत, दादांनी खऱ्या अर्थाने जे विकासाचे शिदोरी ह्या बारामतीला दिलेले, विचारांचे शिदोरी दिलेले, त्या शिदोरीवर सगळे आमचे उमेदवार आणि आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी चालू आणि आदरणीय उपमुख्यमंत्री खासदार नामदार सुनेत्रा वहिनी पवार यांच्या पाठीमागं आम्ही त्याच ठिकाणी सगळेजण काम। मृगा, बारामतीमध्ये आपण बघितलं तर पुण्यापाठोपाठ बारामतीच ही शिक्षणाचं हब बनलेलं आहे आणि आपण बघतोय की बारामतीमध्ये कुठली गोष्ट राहिली नाही, अशा सर्व सुविधा अजितदादांनी या बारामतीमध्ये करून दाखवल्यात आणि म्हणूनच मतदारांनी त्यांना या मतदान रूपी सर्वची सर्व जागेवर त्यांना विजय मिळवून दिलेला आहे। मृगा, नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी जितेंद्र। आपण पाहतोय बारामतीमध्ये कशा प्रकारे अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी इथल्या मतदारांनी मतं दादांच्या पेटीमध्ये टाकल्याचं पाहायला मिळतंय। विजय झालाय, मात्र दुःख सुद्धा काही ठिकाणी दिसून येत आहे।